हॅलो फ्रेंड्स. सहकारी संस्थेतले वेगवेगळे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यापैकीचा तिसरा महत्वाचा पदाधिकारी तो म्हणजे सचिव. सचिवालाच दुसरा मराठी शब्द आहे चिटणीस. चिटणीस आणि सचिव याला इंग्रजीमध्ये एकच शब्द आहे, त्याला सेक्रेटरी असं म्हणतात. हा सचिव हा एवढा जबाबदार पदाधिकारी आहे की यानं करत असलेली कामं, याच्याकडून होत असलेली कामाचा उरक, ह्याची हालचाल, हे सगळं जर बघितलं तर आपल्याला असं वाटायला लागतं की हा व्यक्ती एक प्रमुख जबाबदार अधिकारी आहे असं वाटायला लागतं. सगळ्यात मोठा व्यक्ती आहे असं आपल्याला वाटायला लागतं. परंतु हा कोणीही मोठा व्यक्ती नाही, हा कोणीही अधिकारी नाही, तर तो एक पद धारण करणारा पदाधिकारी आहे आणि कामं खूप करत असल्यामुळे कामाच्या दृष्टीनं तो अत्यंत मोठा वाटायला लागतो. त्याला दिलेली सचिव ही एक मानद पदवी आहे, ऑनरेबिलिटी, मानद पदवी आहे. पगारी सचिव असतो, सचिवाला पगार दिला जातो, त्यानं ते करत असलेली कामं हे अनेक प्रकारची तो कामं करतो आणि म्हणून काम करणाऱ्या ह्या सचिवाला खर तर कर्मचारी म्हणायला पाहिजे, परंतु त्याला एक मानद पदवी दिलेली आहे आणि त्या पदवीला धारण करून तो सहकारी संस्थेमध्ये कामं करत असतो. त्यामुळं महत्वाचा असलेला हा एक सचिव पदाधिकारी आहे. ह्या सचिव पदाधिकाऱ्याची व्याख्या इथं आपल्याला दिलेली आहे, तिथे बघितला तुम्हाला लक्षात येईल. सहकारी संस्थेचा सचिव म्हणजे सहकारी कायद्यानुसार करावयाची कार्ये, प्रशासकीय कार्ये किंवा संस्था आणि पोटनियमानुसार कार्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती म्हणजे सचिव होय असं म्हटलेलं. एक 2-3 महत्वाचं सांगितलेलं आहे त्यांनी. कुठलं? प्रशासकीय कामं, कार्यालयीन कामं आणि कायद्यानुसार करावयाची कामं जो कोणी करतो त्याला सचिव म्हणावं, अशा अर्थाची व्याख्या इथं दिलेली आहे. सचिव हा अध्यक्षाच्या वतीनं, संचालक मंडळाच्या वतीनं काम करणारा एक महत्वाचा पदाधिकारी आहे आणि तो सतत कामामध्ये व्यस्त असतो आणि तो संस्थेची कामं पार पाडित असतो. तेव्हा सचिव हा महत्वाचा तिसरा पदाधिकारी. ह्या तिसऱ्या पदाधिकाऱ्याला सुद्धा खूप सारी कामं करावी लागतात. त्या सचिवाची कामं कोणती आहेत ते आपण बघू. सचिवाचं इथं पहिलं काम आहे प्रशासकीय कार्य. आपण व्याख्येतच बघितले बघा, प्रशासकीय कार्य, कार्यालयीन कार्य आणि कायद्यानुसार करावयाची कार्य, हे 3 कार्य करणारा जो कोणी असेल त्याला सचिव म्हणावं असं सहकार कायद्यामध्ये किंवा सहकारी भाषेत आपल्याला सांगता येऊ शकतं. त्यातलं हे पहिलं काम आहे प्रशासकीय. आता प्रशासकीय काम कोणतं आहे की सहकारी संस्थेमध्ये येणाऱ्या पत्रांची नोंद आवक रजिस्टरमध्ये ठेवून ते संबंधिताला पोच करणे, वेगवेगळ्या व्यक्तीकडून जाणारी जी पत्र आहेत ते मिळवून आवक रजिस्टर त्याची नोंद करून ते संबंधित पोस्टाद्वारे संबंधिताला पाठवून देणे, यालाच आपण आवक जावक पत्रव्यवहार सांभाळणे म्हणतो. हे प्रशासकीय काम आहे. रोख आणि बँकांचे व्यवहार असतील तर ते व्यवहार सगळे यालाच सांभाळतात. अर्थात रोख व्यवहार सांभाळण्यासाठी रोखपाल असतो, बँकेचे व्यवहार यालाच बघावे लागतात. संस्थेत जमा होणारी रक्कम, संस्थेतून होणारा खर्च याच्या नोंदी ठेवणे, अर्थात नोंदी ठेवण्यासाठी जरी माणूस असला तर त्याच्यावर नियंत्रण ठेवणे आणि बँकेशी व्यवहार सगळा हाताळणे यालाच बघावं लागतं. याशिवाय सहकारी संस्थेमध्ये तयार केलेले महत्वाचे दस्तऐवज असतील, पुस्तकं असतील, हिशोब पुस्तकं असतील, कागदपत्र असतील, ह्या सगळ्यांना जतन करून ठेवणे, नस्तीकरण करणे म्हणजे त्याला फायलिंग करणे असं म्हणतात. तर नस्तीकरण करून त्याला जपून सुरक्षित ठेवणे हे प्रशासकीय काम सचिवाचं आहे. असे ठेवलेले सुरक्षित पुस्तके, कागदपत्रे, दस्तऐवज वेळोवेळी अध्यक्ष मागितले किंवा संचालक मंडळानं मागितलं तर ते काढून देणं हे सुद्धा या सचिवाचं काम आहे. आणि म्हणून त्याचा सुरक्षित सांभाळ करणे, त्याला सुरक्षित ठेवणे, त्याची पुरेशी दक्षता घेणे हे सचिवाचं असलेलं प्रशासकीय स्वरूपाचं काम आहे. हे यालाच करावं लागतं आणि म्हणून महत्वाचं हे सचिवाचं असलेलं पहिलं काम. दुसरं काम आहे हिशोब ठेवणे आणि हिशोब तपासणे. अर्थात सगळ्या प्रकारचे हिशोब ठेवावे लागतात. आता हा जरी ठेवत नसला हिशोब तर हिशोब ठेवण्यासाठी हिशोबनीच ठेवलेला असतो. हिशोब लिहिणारा लेखपाल असतो, तो लिहायला लावला जातो त्याला. परंतु ते सगळे हिशोब ठेवले जात आहेत का, ते हिशोब सगळे करेक्ट लिहिले जात आहेत का, लिहिलेल्या हिशोबाला
पुरावा म्हणून बिलं पावत्या आहेत का, चेक आहे का, चेकचे काउंटर, हे सगळं बघून ते सगळे हिशोब लिहायला लावणे, सगळे हिशोब बरोबर लिहिलेत का हे पाहणे, आणि हिशोब लिहून पूर्ण झाले की त्या हिशोबाची अधिकृत अंकेक्षकाकडून तपासणी करून घेणे, ऑडिटर कडून ऑडिट करून घेणे, हे सुद्धा सचिवाचं काम आहे. अर्थात सचिव स्वतः पुढवून करत नसला तरी त्याला त्या अंकेक्षकाच्या संबंधित सगळी कामं याला करून घ्यावी लागतात. याला माणसं असतात हाताखाली, लेखपाल आहे, सेवक असतो, दुसरे क्लर्क असतात, त्यांच्याकडून हा करून घेतो. पण करून घेण्याची जबाबदारी, करून घेण्याचं काम हे हिशोबाचं आहे. स्वतः जरी हिशोब लिहित नसला, स्वतः जरी तपासत नसला तरी ते हिशोब लिहून घेणं आणि संबंधिताकडून तपासून घेणं, ह्या दोन्ही प्रकारच्या भूमिका म्हणजे कामं हे सचिवाला करावी लागतात. कारण या कामाबद्दलची जबाबदारी, काम करून घेणं हे सर्वस्वी याच सचिवाचं ते काम आहे. एवढंच नाही तर असे लिहिलेले हिशोब, असे तपासून घेतलेली हिशोब पुस्तके, कागदपत्रे हे सभासदांच्या सभेपुढे मांडावायचे असतात आणि ते मंजूर करून घ्यायचे असतात. ते संचालकाच्या सभेपुढे मांडावायचे असतात आणि ते मंजूर करून घ्यायचे असतात. तर अध्यक्षाच्या वतीनं अध्यक्षाला सोबत राहून सचिव याही प्रकारचे मान्यता घेण्याचं काम करत असतो. आणि म्हणून सचिवाचं हे दुसरं कार्य. सचिवाचं तिसरं कार्य, कायद्यातील तरतुदींची पूर्तता. कायदा, सहकार कायदा 1960 काय सांगतो की आवश्यक भाग नोंदवही, ठेव नोंदवही, सभासद नोंदवही, रोजकीर्द, खतावणी पुस्तक, ताळेबंद, तेरीस पत्रक हे ठेवावं लागतं. कायद्यामध्ये काही वैधानिक पुस्तकं दिलेली आहेत, ते ठेवावीच लागतात. गरजेनुसार अवैधानिकही पुस्तके ठेवावी लागतात. तेव्हा अशा सगळ्या प्रकारच्या पुस्तकांची व्यवस्था करणं आणि कायद्यात दिलेल्या तरतुदीप्रमाणे हे पुस्तकं जतन करून ठेवणं आणि हे सगळे आर्थिक वर्ष संपल्यानंतर त्याला तपासून घेऊन ते विविध ठिकाणी सुरक्षित ठेवणं, ह्या सचिवाला करावं लागतं. सचिव हा अशा प्रकारची सगळी कागदपत्र पूर्तता करण्याच्या दृष्टीने जबाबदार मानला जातो. म्हणजे जर एखादं आवश्यक कागदपत्र झालं नाही तर ती जबाबदारी, ती चूक ही सचिवाची मानली जाते. आणि म्हणून सचिवाला ह्या सगळ्या प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करणं हे देखील एक महत्वाचं काम आहे. अर्थात तो करून घेतो दुसऱ्यांच्याकडून, अध्यक्षाच्या वतीनं अधिकार वापरून तो करून घेतो, पण ते करून घेणं हे या सचिवाचं काम आहे. त्याच्यानंतर सचिवाचं काम क्रमांक 4, सभेसंबंधी कार्य. आता सभेसंबंधी कार्य जसं जबाबदारी आपण अध्यक्षांची बघितली, त्या अध्यक्षांची जबाबदारी तशीच याची जबाबदारी आहे. ते अध्यक्षांची जबाबदारी, अध्यक्षाच्या वतीनं सचिव हे कामं पार पाडत असतो. जे सभेचे वेळेवर सूचना तयार करणे, कार्यक्रमपत्र तयार करणे, अध्यक्षांची सही त्यावर घेऊन ते वेळेवर संबंधिताला पाठवून देणे, सभा भरते वेळेस ज्या ठिकाणी भरणार आहे तिथं सभेत बसण्याची व्यवस्था करणे, सभा वेळेवर चालू करण्याच्या दृष्टीने अध्यक्षांना मदत करणे, सभा सुरू झाल्यानंतर सभेला आवश्यक घनसंख्या आहे का नाही हे पाहणे, हे सचिवाचं काम आहे. अर्थात हे अध्यक्षालाच बघायचं असतं, पण अध्यक्षाच्या वतीनं सचिव हे काम करत असतो. सभेला उपस्थित राहणारी कमीत कमी संख्या, याला घनसंख्या म्हणतात, ती पाहणे हे सचिवाला बघावं लागतं. आणि मग सभा व्यवस्थित चालत असताना तिथं लागणारे वेळोवेळी काही कागदपत्र लागले तर ते पुरवणे, लागणारी माहिती अध्यक्ष संचालक यांना पुरवणे, हे सभेबाबतचं काम सचिवाला करावं लागतं. सभा संपल्याच्या नंतर 30 दिवसाच्या आत त्या सभेमध्ये चालू असलेल्या सभेच्या घेतलेल्या टिपणाच्या आधारे त्याचं इतिवृत्त तयार करणं हे देखील सचिवाचं काम आहे. सभा चालू असताना सभेच्या दरम्यानच्या काळात त्याचं टिपण करून घेणं हे सचिवालाच करावं लागतं, दुसरं कोणी करत नाही. आणि त्या घेतलेल्या टिपणाच्या आधारेच अशा प्रकारचं इतिवृत्त तयार केलं जातं आणि त्याच्यावर सही करून ते अधिकृत दस्तऐवज बनवलं जातं. असं करणं हे देखील या सचिवाचंच काम आहे. त्याच्यानंतर सचिवाचं काम क्रमांक 5, सभासदा संबंधीची कार्य. की सभासदांना अनेक प्रकारची कामं राहतात. सभासदाला कधी भाग हस्तांतरण करायचा आहे, कधी त्यांचं लाभांश मिळालं नाही, कधी त्यांना पाहिजे असलेले कागदपत्र मिळाले नाही, कधी त्यांचं एखादी संस्थेकडून मिळायचं कर्ज त्यांना मिळालं नाही. असं जर अनेक काही कामं असतील तर त्या सगळ्या प्रकारच्या कामाचा उरक हा सचिवालाच करावा. सभासद हा सहकारी संस्थेचा मूळ घटक आहे आणि त्याला
ज्या ज्या काही अडचणी असतील, त्याला जे जे काही सहकारी संस्थेकडून माहिती पाहिजे असेल, त्या सर्व प्रकारची माहिती पुरवणं, ती माहिती देणं आणि त्यांच्या अडचणी दूर करणं, हे सर्वस्वी काम हे सचिवाचं आहे. कारण सहकारी संस्थेमध्ये येणारा प्रत्येक सभासद पाहिजे असलेले कागदपत्र सचिवालाच मागतो, अध्यक्षाला नाही मागत ते. आणि कुण्या क्लर्कला, लेखपालला, अकाउंटंटलाही मागत नाहीत. मागितलं तरी ते देत नाहीत, कारण त्यांचं ते काम नाही. अशा प्रकारची सगळी सभासदासंबंधीची जी कामं हे याच सचिवाला पार पाडावी लागतात. म्हणून सचिवाचं हे असलेलं महत्वाचं 5वं काम. आणि सचिवाचं इथं दिलेलं एक शेवटचं काम आहे, 6वं काम, ते आहे व्यवस्थापन समिती संबंधी. सचिव जसा सभासदांना जबाबदार आहे, तसा सचिव हा व्यवस्थापन समितीला देखील जबाबदार. व्यवस्थापन समिती जे जे काही मागतील ते पुरवणे, ते देणे, माहिती देणे, कागदपत्र देणे, हे सचिवाचं काम आहे. व्यवस्थापन समिती वेळोवेळी जी कामं सांगतील ते करून घेणे, ही जबाबदारी सचिवाचीच आहे. आणि म्हणून व्यवस्थापन समितीला लागणारी कागदपत्र, माहिती, दस्तऐवज किंवा हिशोब पुस्तके बघावयाचे ते उपलब्ध करून देणे, व्यवस्थापन समितीच्या वतीनं काही कामं सांगितली तर ते कामं पूर्ण करणे, हे पूर्णपणे कामं हे सचिवाला करावतात. म्हणून सचिव हा व्यवस्थापन समितीला जबाबदार असतो, सचिव हा सभासदांना देखील जबाबदार असतो. आणि या दोन्ही प्रकारच्या जबाबदाऱ्या त्याला पार पाडाव्या लागतात. आणि म्हणून सभासदाबाबतही सचिवाला कामं करावी लागतात आणि व्यवस्थापन समितीबाबत देखील सचिवाला कामं करावी लागतात. हा सचिवाच्या कामाचा एक महत्वाचा पैलू आहे. या अनेक प्रकारच्या कामाचा जर उरक सचिवाला करायचा असेल तर तो सचिव कसा असला पाहिजे? अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्वाचा असला पाहिजे. तो सचिव हा अत्यंत हुशार असला पाहिजे. आणि म्हणून चांगला सचिव कुणाला म्हणावं तर त्याच्यामध्ये काही गुण असतात, त्यालाच चांगला सचिव म्हणावं. या अर्थानं आपल्याला इथं एका आदर्श सचिवाचे कोणते गुण आहेत ते गुण आपल्याला बघावायचे. आदर्श सचिव कुणाला म्हणावं? ज्या सचिवामध्ये इथं दिलेली जी वेगवेगळ्या प्रकारची गुणवैशिष्ट्ये आहेत, ज्याच्यामध्ये हे गुणवैशिष्ट्य असतील त्याला आपण आदर्श सचिव म्हणावं, इतराला म्हणू नये. या अर्थाने आदर्श काही गुण दिलेले आहेत. त्यातला हा पहिला गुण इथं बघा दिलाय की सचिव हा एक प्रभावी व्यक्तिमत्वाचा असला पाहिजे. आता हे व्यक्तिमत्व म्हणजे काय? बोलणं, त्याची बुद्धिमत्ता, वागणं, चालणं, त्याचा वक्तशीरपणा, त्याचा टापटीपणा, या सगळ्यांची बेरीज म्हणजे व्यक्तिमत्व. केवळ दिसणं म्हणजे व्यक्तिमत्व नाही, केवळ बोलणं म्हणजे व्यक्तिमत्व नाही, तर अनेक गुणांचं एकत्रित समुच्चय म्हणजे व्यक्तिमत्व. आणि असं व्यक्तिमत्व हे त्याचं प्रभावी असलं पाहिजे. एखादा व्यक्ती टॉपटीप आहे, वक्तशीर आहे, शांत संयमी आहे, प्रचंड हुशार आहे, मोजकच बोलतो, पाहिजे तेच विषयाचं प्रतिपादन चांगल्या पद्धतीनं करतो, असा जर तो व्यक्ती असेल, दिसायलाही प्रभावी आहे, बऱ्यापैकी उंची आहे, तर अशा व्यक्तीचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी बनतं. आणि म्हणून सचिवाला प्रभावी व्यक्तिमत्वाचं असावं लागतं. आणि म्हणून आदर्श सचिव होण्यासाठी आवश्यक असलेला हा महत्वाचा पहिला गुण आहे, प्रभावी व्यक्तिमत्व. तसा त्याचा दुसरा महत्वाचा गुण आहे कल्पकता. बघा, कल्पकता असावी लागते. कल्पकता म्हणजे भविष्यातल्या नवीन कल्पना काय असे त्या आता अगोदर साकार करण्यासाठी करावयाचे प्रयत्न, बौद्धिक कुवत वापरून आपल्याला पुढच्या भविष्याचा अंदाज अगोदर घेता आला पाहिजे. नवीन कल्पना आपल्याला सुचल्या पाहिजेत. भविष्यात काय असू शकेल, काय चालेल याचा अंदाज घेता आला पाहिजे. अशी कल्पकता असलेला व्यक्ती किंवा सचिव हा आदर्श सचिव होऊ शकतो. ज्याच्याकडे अशा प्रकारची कल्पकता नाही, त्याच्याकडे बौद्धिक क्षमता त्याची कमजोर आहे, बौद्धिक क्षमता ही कल्पकता वापरता येत नाही, किंवा बौद्धिक क्षमता ही कल्पकतेवर अवलंबून असते. कारण कल्पकता येण्यासाठी वर्तमानाचा सुद्धा अभ्यास असावा लागतो. आणि म्हणून हे गुण ज्या सचिवाकडे आहे तो आदर्श सचिव मानला जातो. या आदर्श सचिवाचा एक दुसरा गुण किंवा पैलू हे बघा. आदर्श सचिवाचे वेगवेगळे गुण दिलेले आहेत 8, त्यातले 2 गुण झालेत. आता हे तिसरा गुण, संभाषण कौशल्य. संभाषण की भाषण करण्याची कला त्याला असली पाहिजे, किंवा एकमेकाशी संभाषण ठेवण्याचं त्याला चातुर्य असावं लागतं.
आणि म्हणून चांगलं संभाषण चातुर्य असणं हे आदर्श सचिवाचं एक महत्वाचा गुण आहे. सहकारी संस्थेतला सचिव हा एक महत्वाचा पदाधिकारी असून त्याला अनेक प्रकारची कामं पार पाडण्यासाठी जसं त्याच्याकडे संभाषण कौशल्य हा आदर्श सचिवासाठी गुण आवश्यक आहे, तसा त्याच्यासाठी महत्वाचा चौथा गुण आहे, तो म्हणजे व्यवसायाचे ज्ञान. सहकारी संस्थेचा सचिव हा सहकारी संस्थेमध्ये काम करत असतो. अशा वेळा त्याला त्या सहकाराच्या व्यवसायाचं ज्ञान असलं पाहिजे. तो कृषी उत्पादन संस्थेचा सचिव असेल तर त्याला त्याच्या व्यवसायाशी संबंधित माहिती असली पाहिजे. पतपुरवठा म्हणजे बँकिंग सेवा करणारा असेल, बँक असेल तर बँकेचा सचिव असेल तर त्याला त्याच्या संबंधित व्यवसाय ज्ञान असावं लागतं. औद्योगिक सहकारी संस्था असेल तर औद्योगिक सहकारी संस्थेत जो व्यवहार होतो त्या व्यवहाराशी संबंधित त्याला ज्ञान असावं लागतं. आणि म्हणून आदर्श सचिव होण्यासाठी सहकारी संस्थेमध्ये ज्या संस्थेचा तो सचिव होत आहे त्या संस्थेच्या व्यवहाराचं त्याला परिपूर्ण ज्ञान असलं पाहिजे. ज्ञान नसलेला सचिव हा त्या संस्थेमध्ये अत्यंत चांगला किंवा आदर्श सचिव होऊ शकत नाही. आणि म्हणून आदर्श सचिवासाठी आवश्यक असलेला हा चौथा गुण. आदर्श सचिवासाठी आवश्यक असलेला पाचवा गुण आहे कायद्याचे ज्ञान. बघा, सहकारी संस्थेतला तो सचिव आहे तर सहकारी संस्थेतल्या कायद्याचं ज्ञान त्याला असावं लागतं. सहकार कायदा 1960 आहे. तसं जर आपण बघितला तर सहकार कायदा हा महाराष्ट्रातला 1960 आहे, पण भारत सरकारचे वेगवेगळे कायदे. भारत सरकारने 1904 ला पहिला कायदा केला, पुन्हा सुधारणा करून 1908 ला कायदा केला, 1912 ला केला सुधारणा कायदा, 1919 आहे. भारत सरकारचे कायदे वेगळे. भारत सरकारचा 2005 चा कायदा आहे, तेव्हा 2005 चा कायदा माहितीचा कायदा असेल, प्रदूषण नियंत्रण कायदा असेल, मक्तेदार आणि गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा असेल, मुद्रांक कायदा असेल, कामगार कायदे असतील, दस्तऐवज कायदा असेल, आयकर कायदा असेल, या वेगवेगळ्या कायद्याची माहिती ज्ञान हे सचिवाला असावं लागतं. केवळ सहकार कायद्याचं ज्ञान तर आवश्यक आहेच, पण त्याशिवाय व्यवहार करण्यासाठी या बाकीच्या कायद्याचं सुद्धा ज्ञान त्याला आवश्यक आहे. आणि म्हणून सहकार कायद्याच्या या ज्ञानानं परिपूर्ण असलेला सचिव हा खऱ्या अर्थाने आदर्श सचिव होऊ शकतो. म्हणून आदर्श सचिवासाठी आवश्यक असलेला हा पाचवा गुण. त्याच्यानंतर आदर्श सचिवासाठी असलेला सहावा गुण आहे व्यवस्थापकीय ज्ञान. बघा, व्यवस्थापन शास्त्र मोठा आहे. आपण कॉमर्सचे विद्यार्थी आहोत, आपल्याला माहिती आहे की व्यवस्थापन म्हणजे काय. तर अशा व्यवस्थापनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची 6 कामं केली जातात. परिपूर्ण व्यवस्थापन जर करायचं असेल तर या 6 कामाची पूर्ण जाणीव असणं, ज्ञान असणं आवश्यक आहे. सहकारी संस्थेचा दैनंदिन व्यवहार करण्याची जबाबदारी अध्यक्षांची जरी असली तर अध्यक्षांच्या वतीनं त्यांची भूमिका पार पाडणारा सचिव असतो. त्यामुळे सचिवाला व्यवस्थापकीय ज्ञान, प्रशासकीय ज्ञान असावं लागतं, तरच तो अत्यंत चांगला सचिव होऊ शकतो. म्हणून प्रशासकीय ज्ञान ठेवणं, व्यवस्थापकीय ज्ञान ठेवणं हे आदर्श सचिवासाठी असलेला आवश्यक एक महत्वाचा गुण आहे. त्याच्यानंतर आदर्श सचिवासाठीचा महत्वाचा गुण आहे 7वा पुढाकार वृत्ती. आता ही पुढाकार वृत्ती म्हणजे काय? पुढं होऊन काम करण्याची वृत्ती. काही जण भित्रे असतात, कामचुकार असतात. बघा, असे लोक असे पुढं होऊन काम करत नाहीत, टाळायला बघतात. जाऊ द्या, ते करते ना करू द्या, आपण कशाला पुढे व्हायचं, कोणतं करेल की, असं म्हणून जे मागं घेण्याची जी वृत्ती आहे तो गुण वाईट मानला जातो. पुढं होऊन काम करण्याची वृत्ती असली पाहिजे, पुढाकार घेण्याची वृत्ती त्याच्यामध्ये असली पाहिजे. अशी पुढाकार घेण्याची वृत्ती असणं, पुढं होऊन काम करण्याची वृत्ती असणं, कामात सतत पुढं राहणं, हा जो पुढाकार वृत्तीचा गुण आहे तो आदर्श सचिवासाठी आवश्यक आहे. वैयक्तिक जीवनामध्ये तुम्हाला आम्हाला सुद्धा अशा प्रकारचा गुण हा आपल्या व्यक्तिमत्वाला विकसित करणारा असतो. व्यक्तिमत्व विकासासाठी, ज्ञान प्राप्तीसाठी किंवा आपण आपल्या कामात यशस्वी होण्यासाठी पुढाकार वृत्ती असावी लागते. अशी असणं हा एक महत्वाचा गुण आहे आणि तो गुण सचिवाला मिळवावा लागतो. म्हणून सचिवासाठी असलेला हा आदर्श महत्वाचा एक गुण. आदर्श सचिव बनण्यासाठी आवश्यक असणारा 8वा गुण
जनसंपर्काची आवड, बघा, लोकांना भेटणे, लोकांशी चर्चा करणे, लोकांच्या सोबत चांगलं संभाषण करणे, त्यांच्यामध्ये आपला आणि त्यांचा सहसंबंध निर्माण करणे, आपली छाप त्याच्यावर पाडणे, असा जी लोकांचा संपर्क करण्याची आवड असणारा व्यक्ती हा आदर्श सचिव होत असतो. कारण सचिवाला अनेकाशी बोलावयाचं असतं, अनेकाशी संबंध ठेवावयाचा असतो. सचिव हा सभासदाला जबाबदार आहे, सचिव हा संचालकाला जबाबदार आहे, सचिव हा कर्मचाऱ्याला जबाबदार आहे, सचिव हा पदाधिकाऱ्याला जबाबदार आहे, सचिव हा पूर्ण संस्थेला जबाबदार आहे. त्यामुळे संस्थेतल्या प्रत्येक घटकाला तो जबाबदार असल्यामुळे संस्थेतल्या प्रत्येक घटकाबाबत त्यांना संपर्कात राहावं लागतं. याकरता असा संपर्क ठेवण्याची आवड त्याच्यामध्ये असावी लागते. आनंददायी स्वभाव त्याचा असावा लागतो. त्याला संभाषण चातुर्य त्याच्यावर असावं लागतं. असा जर व्यक्तीमध्ये मिसळून राहण्याच्या वृत्तीचा तो जर असेल तर त्याच्यामध्ये एका चांगल्या गुणांची जोपासना होऊ शकते. म्हणून आदर्श सचिवासाठी जनसंपर्काची आवड असणे हा देखील एक महत्वाचा गुण आहे, त्याला जपावा लागतं. सहकारी संस्थेचा आदर्श सचिव होण्यासाठी हे महत्वाचे 8 गुण आपल्याला दिलेले आहेत. जनसंपर्काची आवड असणारा गुण त्याच्यामध्ये असावा लागतो. पुढाकार वृत्ती असणारा गुण त्याच्यामध्ये असावा लागतो. व्यवस्थापकीय ज्ञान त्याच्यामध्ये असावं लागतं तर तो आदर्श होतो. त्याच्यात कायद्याचं ज्ञान असावं लागतं, त्याला व्यवसायाचं ज्ञान असावं लागतं, त्याच्याकडे उत्तम प्रकारचं संभाषण कौशल्य असावं लागतं, आणि एवढंच नाही तर त्याच्याकडे कल्पकता असली पाहिजे आणि प्रभावी व्यक्तिमत्व सुद्धा असलं पाहिजे. आणि म्हणून आदर्श सचिवासाठी असलेले हे महत्वाचे गुण इथं 8 दिलेले आहेत. हे बघा 8 गुण. इथं पहिला गुण दिलाय प्रभावी व्यक्तिमत्व, दुसरा गुण दिलाय कल्पकता, तिसरा गुण दिलाय संभाषण कौशल्य, चौथा गुण दिलाय व्यवसायाचे ज्ञान, 5वा गुण दिलेला आहे कायद्याचे ज्ञान, 6वा गुण दिलाय व्यवस्थापकीय ज्ञान, 7वा गुण दिलाय पुढाकार वृत्ती आणि 8वा गुण दिलेला आहे जनसंपर्काची आवड. हे 8 गुण ज्या सचिवामध्ये असतील त्याला आदर्श सचिव असं म्हणलं जातं. सहकारी संस्थेमध्ये आदर्श सचिव होण्यासाठी आवश्यक असणारे हे महत्वाचे 8 गुण दिलेले. या गुणांची जोपासना आदर्श सचिव होण्यासाठी सचिवाला करावी लागते. म्हणून हे महत्वाचे 8 गुण आहेत. हा सहकारी संस्थेच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यापैकी सचिव हा 3रा पदाधिकारी आहे. जसा पहिला अध्यक्ष, दुसरा उपाध्यक्ष आणि 3रा सचिव, तसा 4था एक महत्वाचा पदाधिकारी आहे, त्याला खजिनदार म्हणतात. खजिनदार, हे बघा इथं दिले खजिनदार. हा पूर्वी वापरत असलेला शब्द आहे खजिनदार. अलीकडे आपण त्याला कॅशियर असा शब्द वापरत असतो. म्हणजे कोषागार प्रमुख असं त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये. कोष म्हणजे पैसा, कोषागार म्हणजे खजिनदार असं त्याला म्हणतो. हा पैशाशी संबंधित सर्व प्रकारचा व्यवहार सांभाळणारा असतो. आणि म्हणून पदाधिकाऱ्यामधला महत्वाचा हा 4था पदाधिकारी आहे खजिनदार. माहिती असू द्या फक्त खजिनदार. खजिनदारवर स्वतंत्र परीक्षेला प्रश्न नाही येत, पण खजिनदारमध्ये कोण हे माहित असावं. पैशाची आवक आणि पैशाची जावक याच्याशी संबंधित संपूर्ण व्यवहार सांभाळणारा, केवळ आर्थिक देवघेव, पैशाची आवक जावकशी संबंधित पूर्ण इत्तंभूत नोंद माहिती ठेवणारा जो एक प्रमुख पदाधिकारी असतो त्याला खजिनदार असतो. सहकारी संस्थेमधल्या महत्वाच्या वेगवेगळ्या 4 पदाधिकाऱ्यापैकी हा 4था पदाधिकारी आहे. पहिला पदाधिकारी अध्यक्ष, दुसरा उपाध्यक्ष, 3रा सचिव आणि 4था खजिनदार, असे 4 पदाधिकारी आहेत. या 4 पदाधिकाऱ्याकडून सहकारी संस्थेचा कारभार हा चालवला जातो. सहकारी संस्थेचे पदाधिकारी हे 4च आहेत. 4 पैकी प्रमुख 2 आहेत, अध्यक्ष आणि सचिव. तेव्हा परीक्षेला जर विचारलं गेलं तर अध्यक्षावर आणि सचिवावर विचारलं जातं. उपाध्यक्ष आणि खजिनदारवर फारसं विचारलं जात नाही. उपाध्यक्षाच्या बद्दल माहिती मी तुम्हाला सांगितली की अध्यक्षांचेच अधिकार आणि जबाबदारी हे उपाध्यक्षांचे असतात. त्यामुळे अध्यक्षांचं लक्षात ठेवलं की उपाध्यक्षांचं लक्षात राहतच आणि परीक्षेला अध्यक्षाचंच विचारलं जातं. सचिवाचं मात्र लक्षात ठेवा. सचिव म्हणजे काय? सचिवाच्या करावयाची सचिवाची कामे आणि आदर्श सचिवाचे गुण हे लक्षात ठेवा. आणि खजिनदार हे पदाधिकारी आहे. 2 पदाधिकाऱ्यावर प्रामुख्याने विचारलं जातं, अध्यक्ष आणि
सचिव. तेव्हा विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष द्यावं आणि काळजीपूर्वक याला पाहावं. एवढंच या निमित्तानं सांगणार. तेव्हा इथं आपण थांबूयात.